हाय गाइस, वेलकम टू जोशी अकॅडमी. माय नेम इज अमोल जोशी आणि आज आपण ग्रॅव्हिटेशनचा लेक्चर नंबर 7 पाहणार आहोत मित्रांनो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मास अँड वेट. आता ॲक्च्युअली काय होत असतं माहिती का, की आपण डेली लाईफमध्ये पाहत असतो की सर मास काय असतं आणि वेट काय असतं. तुम्ही ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये जाता त्यावेळेस डॉक्टर तुमचं काय काय चेक करतं, वेट. ठीक आहे ना. आणि वेट कशामध्ये मोजलं जातं, केजी मध्ये. फॉर एक्झाम्पल तुमचं जर एक 50 दाखवलं असेल तर 50 केजी तुमचं काय दाखवतं, वेट दाखवतं. पण वेटला आपण केजी मध्ये कधी मोजत नाही. काहीतरी नवीन गोष्ट लक्षात ठेवा. वेटला आपण केजी मध्ये मोजत नाही, वेटला आपण न्यूटन मध्ये मोजतो. केजी मध्ये कशाला मोजतो आपण, मासला. तर मास म्हणजे काय आणि वेट म्हणजे काय, हा एक खूप बेसिक साधासा डिफरन्स आहे. ठीक आहे ना. तर बघा, सिम्पली जर तुम्हाला सांगायचं झालं, व्हॉट आर द बेसिक डिफरन्स बिटवीन मास अँड वेट. तो देखिए, व्हाट इज मीन बाय मास. मास इज द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट मध्ये जे मॅटर आहे, द्रव्य आहे, त्याला काय म्हणायचं, मास म्हणायचं. द्रव्य म्हणजे काय, आता माझ्या बॉडीमध्ये काय काय आहे, माझ्या बॉडीमध्ये हाड आहे, मास आहे, हा ब्लड आहे, हा पाणी आहे. हे सगळे जे मॅटर आहे, त्या मॅटरचं जे कॅल्क्युलेशन आहे त्याला काय म्हणतो आपण, मास म्हणतो. तुम्ही मला एक गोष्ट सांगा, हे जे मास आहे, मी जर चंद्रावर जरी गेलो तर माझे हाडं कमी होणार आहेत का, किंवा माझं रक्त कमी होणार आहे का, किंवा माझे मसल्स कमी होणार का, नाही. तर मास जो आहे तो सगळीकडे सेम असतो. कळतं का, क्लिअर आहे. पहिला मुद्दा तर काय, मास म्हणजे काय, अमाऊंट ऑफ मॅटर. काय बोलतोय मी, अमाऊंट ऑफ मॅटर, अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट में रहने वाला जो मैटर है उसको हम क्या बोलते, मास बोलते. फक्त वेट म्हणजे काय, खूप सिंपल आहे. वेट म्हणजे काय माहिती का, की सर माझं जे मास आहे त्या मास वरती एक फोर्स लागतो. कोणता फोर्स लागतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, बरोबर ना. त्या मासला काय लागत आहे, फोर्स लागत आहे. दॅट इज कॉल्ड एज वेट. वेट म्हणजे काय, फोर्स एक्झर्टेड ऑन अ बॉडी. आता हे थोडंसं कन्फ्युजिंग आहे आपल्याला. ठीक आहे ना. फॉर एक्झाम्पल समजून घ्या की आपली अर्थ आहे आणि अर्थ वरती माझं मास किती आहे. फॉर एक्झाम्पल माझं मास आहे 75 किलो. किती आहे, 75 किलो. तर मला अर्थ फोर्स लावत आहे, म्हणजे माझ्यावरती ऍक्सलरेशन आहे. माझ्यावरती काय आहे, ऍक्सलरेशन आहे. किती ऍक्सलरेशन लागेल माझ्यावरती, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ह्याला म्हणतात वेट. वेट म्हणजे काय, फोर्स एक्झर्टेड बाय अर्थ म्हणा, किंवा फोर्स एक्झर्टेड ऑन द बॉडी. फोर्स एक्झर्टेड ऑन अ बॉडी, दॅट इज कॉल्ड एज वेट. वेट म्हणजे आता फॉर एक्झाम्पल बघा, मी थांबलोय का वजन काट्यावरती, तर वजन काट्यावरती हे माझं मास आहे आणि खाली मला काय लागायला आहे, फोर्स लागायला आहे. त्यामुळं माझं काय मोजलं जातं, वेट मोजलं जातं. जर इतर जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स राहिला नसता तर माझं वेट मोजता आलं असतं का, मला नाही. वजन काट्यावर मी थांबू शकलो नसतो. ठीक आहे ना. तर बेसिक डिफरन्स काय, की वेट आणि मास मधला, मास हे अमाऊंट ऑफ मॅटर, मॅटर जे प्रेझेंट आहे त्याला काय म्हणायचं, मास म्हणायचं. आणि वेट म्हणजे काय, त्या मासला केवढा फोर्स लागतो, दॅट इज कॉल्ड एज वेट. त्या मासला किती फोर्स लागतोय, दॅट इज कॉल्ड एज वेट. मग सर आता आपण फोर्स कसा काढतो, सगळ्यांना माहिती आहे. फोर्सचा फॉर्म्युला काय आमचा, m × g. g म्हणजे काय, स्मॉल g म्हणजे ऍक्सेलरेशन. तर माझं मास किती आहे, 75 आहे, इंटू g ची व्हॅल्यू किती आहे, 9.8. तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर किती उत्तर येईल, 10 पकडे ग्राउंड फिरायला, किती पकडा, व पकडा 10, किती 10, किती आलं माझं, 750. 750 न्यूटन माझं हे वेट आहे. वेट म्हणजेच काय, फोर्स एक्झर्टेड ऑन अ बॉडी. वेट म्हणजेच फोर्स एक्झर्टेड ऑन अ बॉडी. तर मास किती आहे माझं, 75, आणि इंटू माझ्यावरती फोर्स किती लागला आहे, 10. तर वेट म्हणजेच फोर्स. कशा ठेवायचं काय, वेट म्हणजेच फोर्स. वेट म्हणजेच काय, आता फोर्स. सिंपल दॅट्स ऑल. व्हेरी गुड. काय म्हणते, काय तुम्ही, फोर्स एक्झर्टेड
force exerted on a body called as weight. क्लियर आहे? यस. आता हा जो मास, आता बघा मी पृथ्वीवरती फोर्स काय असणार आहे? वेगळा असणार आहे. चंद्रावरती वेगळा असणार आहे. येस और नो? यस. मग हे जे वेट आहे ते प्लेस टू प्लेस काय होणार आहे? चेंज होणार आहे. इथे काय लिहायचं की वेट चेंजेस प्लेस टू प्लेस. वेट चेंजेस प्लेस टू प्लेस. प्लेस टू प्लेस. प्लेस. But mass is same everywhere. Mass same everywhere. तुम्ही कुठेही जा, चंद्रावर जा, माझं मॅटर तेवढंच आहे. मंगळावर जा, माझं मॅटर तेवढंच आहे. फक्त चंद्रावरचा फोर्स वेगळा, मंगळावरचा फोर्स वेगळा, अर्थवरचा फोर्स वेगळा. वेट फोर्स म्हणजेच काय? वेट. लक्षात ठेवा, फोर्स म्हणजेच काय? वेट. आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा की सर आपल्याकडे दोन क्वांटिटी असतात, एक असते स्केलर आणि एक असते वेक्टर. स्केलर हे फक्त कशावर डिपेंड असते? स्केलर हे फक्त व्हॅल्यूवर डिपेंड असते. व्हॅल्यू म्हणजे मॅग्निट्यूड म्हणतो, किंमतवर डिपेंड असते. त्याला डायरेक्शनची काही घेणे देणे नाही. आता मास म्हणजे काय? माझ्या बॉडीमधलं मॅटर. मास म्हणजे काय? माझ्या बॉडीमधलं मॅटर. तर ह्याला फक्त काय किंमत आहे? ह्या मॅटरला फक्त किंमत. दिशा आहे का? ह्या म्हणजे माझ्या बॉडीमध्ये जे मॅटर आहे त्याला दिशा आहे का? नाही. हे कोणती क्वांटिटी झाली? हे झाली स्केलर क्वांटिटी. हे काय झाली? स्केलर. कारण की हे फक्त आणि फक्त काय याच्यामध्ये? फक्त आणि फक्त मॅग्निट्यूड आहे. मॅग्निट्यूड म्हणजे काय? किंमत आहे. किती किंमत आहे? 75 किलो. त्या डायरेक्शनची 75 किलो, त्या डायरेक्शनची 75 किलो असं म्हणतो का आपण? नाही, ओनली 75 किलो. बट सो वेट म्हणजे फोर्स आणि फोर्सला काय असते? डायरेक्शन असते. किंमत पण असते, डायरेक्शन. आता मी जर म्हणलो की सर माझ्यावरती फोर्स लागायला आहे, एक्झाम प्रश्न विचारतो किती लागायला आहे? एक्झाम प्रश्न काय विचारतो? किती लागायला आहे? बरं एखाद्या सांगितलं सर मला 10 न्यूटन फोर्स लागायला आहे. अजून एकदा विचारू शकतो सर कोणत्या डायरेक्शनला लागायला? करेक्ट आन्सर. कारण की फोर्सला काय असते? डायरेक्शन असते. तसं मी म्हणलो की सर माझं मास 75 किलो आहे, माझ्या बॉडीमध्ये मास आहे. तुम्ही काय म्हणणार? सर किती मास आहे? मी म्हणणार 75 आहे. कोणीतरी म्हणू शकते का कोणत्या डायरेक्शनला 75 आहे? नाही, कारण की मास हे डायरेक्शनवर डिपेंड नाही. आता आपण जर घडी बघितला, मला तर कोणी विचारलं की सर टाइम किती झालाय, मी डायरेक्टली काय म्हणणार? 5 वाजले. तो असं म्हणतोस का उत्तरेकडे किती वाजलेत, दक्षिणेकडे किती वाजलेत, ह्या डायरेक्शनला किती वाजलेत? नाही, कारण की टाइम ही कोणती क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी आहे. कळतं का? तसंच फोर्सला किंमत पण आहे आणि डायरेक्शन पण आहे. त्यामुळे कोणती क्वांटिटी आहे? वेक्टर. क्लिअर? लास्ट पॉइंट. सर आपण मासला कशामध्ये मोजतो? आम्ही मासला मोजतो केजी मध्ये. आणि आम्ही फोर्सला कशामध्ये मोजतो? न्यूटन. काय अडचण? याचा एसआय युनिट काय? एसआय युनिट ऑफ मास केजी आणि एसआय युनिट ऑफ वेट न्यूटन. येस और नो? म्हणजे आता एक गोष्ट आम्हाला कळाली की सर वेट म्हणजेच फोर्स आहे आणि फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? वेट म्हणजेच काय आहे? फोर्स आहे आणि फोर्सचा फॉर्म्युला काय असतो? m इंटू g असतो. g म्हणजे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. बेसिक डिफरन्स कळाला तुम्हाला वेट आणि मास मधला? मास इज द अमाउंट ऑफ मॅटर, वेट इज द फोर्स एक्झर्टेड ऑन ऑब्जेक्ट. मास सेम एव्हरीवेअर, वेट चेंजेस प्लेस टू प्लेस. मास स्केलर क्वांटिटी, वेट वेक्टर क्वांटिटी. मास मेजर्ड इन केजी आणि वेट मेजर्ड इन न्यूटन. अँड वेट म्हणजे फोर्स आणि फोर्स इज इक्वल टू m इंटू g. क्लिअर? हा प्रश्न फ्रिक्वेंटली परीक्षेमध्ये विचारला जात होता. ठीक आहे ना? आता पण विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही. होता असं का बरं बोललो माहिती का मी? कारण की ज्यावेळेस कोविडचा हे आला होता, पॅन्डेमिक आला होता, त्यावेळेस तुम्हाला सिलेबस रिड्यूस केला होता 25%, बरोबर आहे ना? त्यामध्ये रिड्यूस पार्टमध्ये मास आणि वेट होता. त्यामुळे मी काय म्हणलो? होता. आता 100% तो पडेल. आता रिड्यूस पार्ट आहे का? नाही, आता पूर्ण सिलेबस आहे. कळलं? तर मास आणि वेट काय आलं? व्हेरी गुड. तर आता आपण इथंच थांबूयात. लवकरच नेक्स्ट लेक्चर अपलोड होईल. तोपर्यंत
सर्व मागचे व्हिडिओज पाहून तुम्ही तुमचं रिव्हिजन करून घ्या आणि आपल्या यूट्यूब चॅनलला काय करायचे तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमच्या सर्व मित्रांपर्यंत आमच्या यूट्यूब चॅनलची लिंक तुम्हाला शेअर करायची आहे. आणि जर तुम्हाला काय अडचण आली असेल तर तुम्ही अडचण कमेंट बॉक्समध्ये टाका. मी तुम्हाला 100% तुमच्या अडचणीचं सोल्युशन देईल. आणि असंच प्रेम करत राहा. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर अँड सी यू सून. बाय.